Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 1.4 of chapter number 1 rational and irrational numbers from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 5 आणि 4 वर प्रॅक्टिस सेट 1.4 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. यातील हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ती एक ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायला सांगितली आहे. द नंबर √2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. हे पहा, ही एक नंबर लाईन दिलेली आहे. या नंबर लाईन वर √2 हा नंबर दिलेला आहे. √2 यूज करून काय केलेलं आहे, √3 या नंबर लाईन वर प्लॉट केलेला आहे. आणि या ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत की कशा प्रकारे √2 यूज करून √3 प्लॉट केलेला आहे. त्या स्टेप्स मध्ये काही फिल इन द ब्लँक्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायला सांगितलं. मग हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्याआधी आपण जरा समजून घेऊयात की या आधीच्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये आपण काय काय अभ्यासले आणि आता या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला इररॅशनल नंबर म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे, हो की नाही. तर हे पहा, या आधीच्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये आपण अभ्यासले की रॅशनल नंबर म्हणजे काय. आठवतंय ना तुम्हाला? रॅशनल नंबर म्हणजे काय? A rational number is any number that can be expressed in the form m upon n, where m and n are integers and n is not equal to 0. रॅशनल नंबर्स अशा नंबर्सला म्हणतात की जे m upon n म्हणजेच न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये असतात. त्याच प्रकारे त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यामध्ये जे नंबर्स असतात ते इंटीजर्स असतात आणि जो डिनॉमिनेटर आहे तो 0 नसतो. अशा नंबर्सलाच रॅशनल नंबर असे म्हणतात. जसे की 7/12. आता इथे 7/12 हा m/n च्या फॉर्म मध्ये राईट केलेला आहे. त्याचबरोबर 7 आणि 12 हे दोन्हीही इंटीजर्स आहेत. डिनॉमिनेटर 12 आहे. डिनॉमिनेटर काय नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे, तरच दिलेला नंबर हा रॅशनल नंबर असतो. हे आपल्याला सगळ्यांना आता तोंड पाठ झालेलं आहे. आपण लगेच ओळखू शकतो की रॅशनल नंबर कसा असतो, कोणत्या नंबरला रॅशनल नंबर म्हणतात. आता इथे -2/5 m/n च्या फॉर्म मध्ये राईट केलेला आहे. -2 इंटीजर आहे का? हो, -2 इंटीजर आहे. 5 इंटीजर आहे का? तर हो, 5 हा सुद्धा इंटीजर आहे. आणि डिनॉमिनेटर 0 आहे का? नाही, डिनॉमिनेटर 5 आहे. म्हटल्यावर हा नंबर सुद्धा रॅशनल नंबर आहे. त्याचप्रमाणे 3 हा रॅशनल नंबर आहे का? येस, ऑफकोर्स 3 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे, कारण 3 ला आपण 3/1 अशा फॉर्म मध्ये राईट करू शकतो, हो ना. मग हे काय झाले? हे झाले रॅशनल नंबर्स. आता मला सांगा, √2 हा रॅशनल नंबर आहे का? तुम्ही म्हणाल की √2 ला आपण m/n या फॉर्म मध्ये नक्कीच राईट करू शकतो. हो, तुम्ही बरोबर आहात. √2 ला आपण m/n या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. रॅशनल नंबरची सेकंड कंडिशन काय आहे की m आणि n म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीही इंटीजर्स पाहिजेत. पहा बरं, √2 हा इंटीजर आहे का? न्यूमरेटर इंटीजर आहे का? नाही, न्यूमरेटर हा इंटीजर नाहीये. इंटीजर्स कोणते असतात? आठवतंय ना तुम्हाला? 0च्या राईट हँड साईडचे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, 0च्या लेफ्ट हँड साईडचे सगळे निगेटिव्ह नंबर्स, हे सगळे नंबर्स म्हणजे काय झालं? इंटीजर्स झाले. मग सेकंड कंडिशन रॅशनल नंबरची इथे फुलफिल होतीये का? नाही होते. म्हटल्यावर √2 हा रॅशनल नंबर नाही. √2 हा रॅशनल नंबर नाही, मग कोणता नंबर आहे? जे नंबर्स रॅशनल नंबर्स नसतात ते कोणते असतात? इररॅशनल नंबर. हे पहा, इररॅशनल नंबरची तीच तर डेफिनेशन आहे. The irrational numbers are those numbers those are not rational. जे नंबर रॅशनल नाही आहेत ते इररॅशनल आहेत. किती इझी आहे, हो ना. तर इथे √2 काय झाला? इररॅशनल नंबर झाला. आता मला सांगा, √3 हा कोणता नंबर आहे? रॅशनल की इररॅशनल? √3 ला आपण 3/1 √3/1 या फॉर्म मध्ये राईट करू शकतो, पण √3 हा इंटीजर नाहीये. म्हटल्यावर √3 हा इररॅशनल नंबर आहे. आता -√5 हा हा सुद्धा इररॅशनल नंबर येणार. त्यानंतर क्यूब रूट थ्री हा कोणता नंबर येणार? इररॅशनल नंबर येणार. आता मला सांगा, √4 हा कोणता नंबर येणार? आता इथे तुम्ही गडबड करू शकता. लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटू शकतं की जे नंबर्स रूट मध्ये राईट केलेले आहेत ते सगळेच इररॅशनल नंबर्स आहेत, पण नाही. थांबा जरा, तुम्ही चुकताय. 4चा स्क्वेअर रूट काय आहे? 4चा स्क्वेअर रूट म्हणजे 4 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 4 हा 2चा स्क्वेअर आहे, बरोबर. आणि 2 हा रॅशनल नंबर आहे की इररॅशनल नंबर आहे? सांगा बरं मला. 2 ला आपण 2/1 या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. झालं न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर.
त्याचप्रमाणे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन्ही इंटिजर्स आहेत का, तर हो इंटिजर्स आहेत. डिनॉमिनेटर 0 नाहीये म्हटल्यावर 2 हा नंबर काय झाला, 2 हा झाला रॅशनल नंबर. मग जर 2 हा रॅशनल नंबर आहे तर √4 हा कोणता नंबर असणार आहे, √4 हा सुद्धा रॅशनल नंबरच असणार आहे की नाही, कारण √4 म्हणजेच 2. येते ना लक्षात. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू 2 आहे. 2 हा रॅशनल नंबर आहे म्हणूनच √4 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊयात. √9 म्हणजे कोणता नंबर, 9चा स्क्वेअर रूट काय आहे, 9 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 9 3चा स्क्वेअर आहे आणि 3 हा रॅशनल नंबर आहे म्हटल्यावर √9 हा सुद्धा काय झाला, रॅशनल नंबर झाला. फरक लक्षात आला तुम्हाला, रॅशनल नंबर म्हणजे काय आणि इररॅशनल नंबर म्हणजे काय. हे पहा, क्लास 7 मध्ये असताना आपण अभ्यासले होते की पाय हा एक इररॅशनल नंबर आहे. काय व्हॅल्यू आहे पायची, आपण क्लास 7 मध्ये काय पाहिली होती, क्लास 7 मध्ये असताना आपण पायची व्हॅल्यू पाहिली होती 22/7 और 3.14. आता इथे तुम्हाला असं वाटू शकतं की 22/7 हा एक रॅशनल नंबर आहे, त्याचबरोबर 3.14 हा सुद्धा एक रॅशनल नंबर आहे म्हटल्यावर पाय हा इररॅशनल नंबर कसं काय. हे पहा, पायची ही जी आपण व्हॅल्यू घेतो 22/7 और 3.14 ही अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे त्याच्या पायच्या अगदी जवळपासची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे ही पायची. म्हणून हे जे नंबर्स आहेत 22/7 और 3.14 हे काय आहेत, हे आहेत रॅशनल नंबर. तर पाय हा एक इररॅशनल नंबर आहे. मुलांनो, या आधीच्या प्रॅक्टिस सेट्समध्ये आपण अभ्यासले की रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर कशा प्रकारे प्लॉट करायचे. असंख्य असे रॅशनल नंबर्स आपण नंबर लाईनवर खूप इझिली प्लॉट करू शकतो. पण हे जे इररॅशनल नंबर्स आहेत हे नंबर लाईनवर कशा प्रकारे प्लॉट करायचे ते आजच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊयात की कशा प्रकारे इररॅशनल नंबर्स नंबर लाईनवर प्लॉट करता येतात आपल्याला इझिली. हे पहा, नंबर लाईनवर आता आपल्याला √2 प्लॉट करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे आपण इथे नंबर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. प्रत्येक युनिट डिस्टन्स हे इक्वल आहे. 0च्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आपण घेतले, 0च्या लेफ्ट हँड साईडला नेगेटिव्ह नंबर्स. आपल्याला माहित आहे की 1चा स्क्वेअर काय आहे, सांगा बरं 1चा स्क्वेअर काय, खूप इझी आहे हो की नाही. 1चा स्क्वेअर 1 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1. 1चा स्क्वेअर रूट काय येणार, मग 1चा स्क्वेअर रूट येणार 1 इटसेल्फ हो की नाही. मग ते आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. त्याचबरोबर 2चा स्क्वेअर आहे 4 म्हटल्यावर 4चा स्क्वेअर रूट काय झाला, 4चा स्क्वेअर रूट झाला 2 म्हणजे नंबर 2 म्हणजेच √4. मग आता √2 आपल्याला या नंबर लाईनवर प्लॉट करायचा आहे. कुठे प्लॉट करणार आणि कशा प्रकारे प्लॉट करणार, मग त्यासाठी आपल्याला युजफुल ठरतो पायथागोरस थिअरम. आणि पायथागोरस थिअरम हा कुठे यूज होतो बरं, सांगा बरं मला. येस, व्हेरी गुड, राईट अँगल ट्रायंगलमध्ये. मग जर आपण या नंबर लाईनवर राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला तर आपल्याला पायथागोरस थिअरम यूज करता येणार आहे आणि त्या पायथागोरस थिअरमचा यूज करून आपल्याला √2 या नंबर लाईनवर प्लॉट करता येणार आहे. मग कशा प्रकारे आपण या नंबर लाईनवर राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करू शकतो बरं, मला सांगा. हे पहा, आता इथे ही नंबर लाईन आहे. 0 पासून 1 हे एक युनिट डिस्टन्स आहे, 1 युनिट आहे. मग इथे 0ला आपण नाव देऊयात, या पॉइंटला O, इथे आपण नाव देऊयात B. आता या पॉइंट B वरून आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे या लाईनवर, नंबर लाईनवर. मग परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करतात, त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतं, त्यासाठी आपल्याला यूज करावं लागतं येस, प्रोट्रॅक्टर. हे पहा, आता हा प्रोट्रॅक्टरचा सेंटर आपण इथे ठेवूयात पॉइंट B वर आणि 90 डिग्री हे पहा इथे होतंय की नाही, इथे घेऊयात डॉट. डॉट घेतल्यानंतर आपण एक परपेंडिक्युलर इथे या नंबर लाईनवर ड्रॉ करूयात थ्रू पॉइंट B. हे पहा, परपेंडिक्युलर ड्रॉ केला पॉइंट B वर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे युनिट डिस्टन्स आहे हे 1 युनिट डिस्टन्स आपल्याला या परपेंडिक्युलरवर घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी पॉइंट O वर कंपासचे टोक ठेवलेला आहे आणि
पॉइंट बी वर पेन्सिल ठेवलेली आहे. झालं 1 युनिट डिस्टन्स. तेवढेच डिस्टन्स आपल्याला या पॉइंट बी वरून या परपेंडिक्युलरवर घ्यायचे आहे. हे पहा अशा प्रकारे झालं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, इथे आपल्याला हा पॉइंट मिळाला की नाही, इंटरसेक्टिंग पॉइंट या आर्कमुळे या परपेंडिक्युलरवर झालेला, त्या पॉइंटला नाव देऊयात आपण पॉइंट ए. पॉइंट ए आणि पॉइंट ओ आता आपण जॉईन करूयात. काय तयार झाला, राईट अँगल ट्रायंगल तयार झाला का अँगल बी वर, हो ना. आपल्याला माहित आहे ओ बी किती डिस्टन्स आहे 1 युनिट, ए बी किती डिस्टन्स आहे 1 युनिट, ओ ए और ए ओ किती डिस्टन्स आहे, हा जो हायपोटेन्युअस आहे 90 डिग्रीच्या समोरची जी साईड असते राईट अँगल ट्रायंगल मधली, त्या साईडला काय म्हणतात हायपोटेन्युअस. याची लेंथ आपल्याला माहित आहे का, नाही माहिती. ती आपण कशी फाइंड आउट करतो, येस व्हेरी गुड, पायथागोरस थिअरम. काय सांगतो पायथागोरस थिअरम, चला राईट करून घेऊयात. AO square is equal to AB square plus yes BO square, हो ना. मग आता AB किती आहे, AB आहे 1 युनिट, सो 1चा स्क्वेअर प्लस BO किती आहे 1 युनिट, सो इथे 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती 1 प्लस या 1चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 किती झालं, 1 प्लस 1 झालं 2. सो आता इथे 2 काय आलेलं आहे आपलं AO स्क्वेअर, हो ना. AO स्क्वेअर, AO काय आहे हायपोटेन्युअस आहे. मग आता इथे AO स्क्वेअर इज इक्वल टू 2 आलेला आहे. मग 2चा स्क्वेअर रूट काय आहे, कशा प्रकारे आपण राईट करतो, स्क्वेअर रूट ऑफ 2. मग जर राईट हँड साईडला आपण रूट घेतलं तर लेफ्ट हँड साईडला सुद्धा रूट घ्यावं लागणार. चला घेऊयात आपण. कशा प्रकारे राईट करणार, AO स्क्वेअर आणि रूट. मग हा स्क्वेअर आणि हा रूट कट होणार, रिमेनिंग काय राहणार, त्या यादी इथे आपण राईट करूयात. काय केलेलं आहे आपण स्क्वेअर रूट घेतलेत ना दोन्ही साईडला, मग इथे राईट करूयात रिझन. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता इथे रूट गेला, हा स्क्वेअर गेला, रिमेनिंग काय राहिलं AO. सो AO इज इक्वल टू काय आलेलं आहे √2, बरोबर. मग आता इथे AO आपल्याला काय मिळालेलं आहे √2. AO ची लेंथ काय आहे √2. मग आता हे जे डिस्टन्स आहे AOचे तेवढेच डिस्टन्स आपण या नंबर लाईनवर सुद्धा घेऊ शकतो, हो की नाही. चला घेऊयात. हे पहा, कंपासचे टोक पॉइंट O वर ठेवले आणि हे जे पेन्सिलचे टोक आहे ते पॉइंट A वर ठेवले. दिसतंय तुम्हाला, हे पहा. आता एवढेच सेम डिस्टन्स आपण या नंबर लाईनवर घेणार आहोत. कशा प्रकारे घ्यायचं आहे, एक आर्क ड्रॉ करायचा आहे पॉइंट O पासून. हे पहा, आर्क ड्रॉ केला. आता या आर्कमुळे नंबर लाईनवर हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात पॉइंट D. आणि हे जे डिस्टन्स आहे O पासून पॉइंट D पर्यंत ते काय आहे √2. मिळालं आपल्याला नंबर लाईनवर √2. किती इझी आहे, हो की नाही. मग आता इथे आपण राईट करू शकतो पॉइंट D शोज √2. चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 1.4 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, रीड करूयात. द नंबर √2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. हे जी नंबर लाईन दिलेली आहे या नंबर लाईनवर √2 हे पहा इथे दाखवलेलं आहे आपल्याला. स्टेप्स आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युजिंग 2. आता इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी की आम्ही स्टेप्स दिलेले आहेत. कसल्या स्टेप्स दिलेले आहेत की √2 यूज करून कशा प्रकारे √3 इथे शो केलेला आहे, दाखवलेला आहे. फिल इन द बॉक्सेस प्रॉपरली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. आता हे जे बॉक्सेस दिलेले आहेत ते आपल्याला फिल करायला सांगितलेले आहेत आणि ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायला सांगितलेली. जरासं आपण झूम करून घेऊयात ही ऍक्टिव्हिटी, ही सॉल्व्ह करूयात.
काय दिलेलं आहे, तर ही नंबर लाईन दिलेली आहे. या नंबर लाईनवर √2 यूज करून कशा प्रकारे √3 इथे शो केलेलं आहे. हे पहा, स्टेप्स काय आहेत. द पॉइंट Q ऑन द नंबर लाईन्स शोज द नंबर. पॉइंट Q कुठे आहे या नंबर लाईनवर पॉइंट Q, हे पहा इथे आहे पॉइंट Q. हा पॉइंट Q नंबर लाईनवर कोणता नंबर शो करतोय, तर √2. चला इथे राईट करूयात √2. A line perpendicular to the number line is drawn through the point Q. Point Q, या पॉइंट Q पासून या नंबर लाईनवर एक परपेंडिक्युलर लाईन, हे पहा ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे. पॉइंट R is at unit distance from Q on the number line. पॉइंट R कुठे आहे, हे पहा इथे आहे पॉइंट R. आता Q पासून R हे जे डिस्टन्स आहे ते 1 युनिटचं डिस्टन्स आहे. लक्षात घ्या, पॉइंट Q पासून पॉइंट R पर्यंतचं डिस्टन्स हे 1 युनिट आहे. राईट अँगल ट्रायंगल ORQ is obtained by drawing segment OR. सेगमेंट OR कुठे आहे, हे पहा हे आहे सेगमेंट OR. इथे एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. कोणता राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, तर OQR और वी कॅन से RQO. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल जिथे ज्या पॉइंटला फॉर्म होतो त्या पॉइंटला आपण नाव लिहिते वेळी मध्ये राईट करत असतो. इथे बाय मिस्टेक अँगल Q हा साईडला इथे राईट केलेला आहे. तर इथे आपण अशा प्रकारे या ट्रायंगलचे नाव राईट करूयात. ट्रायंगल OQR. जो राईट अँगल असतो तो पॉइंट मध्ये असतो. ट्रायंगलचे नाव राईट करते वेळी तर इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय की नाही, म्हणून आपण हा जो पॉइंट Q आहे तो ट्रायंगलचे नाव राईट करते वेळी मध्ये राईट केलेला. सो ट्रायंगल OQR इज ऑब्टेन्ड बाय ड्रॉइंग सेगमेंट OR. हे पहा ही जी सेगमेंट आहे सेगमेंट OR ही ड्रॉ केल्यामुळे काय झालेलं आहे, राईट अँगल फॉर्म झालेला आहे. इथपर्यंत कळालं तुम्हाला. चला पुढे पाहूयात काय दिलंय. लेंथ ऑफ OQ कुठे OQ, हे पहा लेंथ ऑफ OQ किती आहे, √2 आहे. किती आहे OQ, √2 आहे. हे पहा इथे हा जो 1 आहे तो या नंबर लाईन वरचं युनिट डिस्टन्स आहे आणि इथे हा जो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे त्यातली जी लेंथ ऑफ OQ आहे ती किती आहे, √2 आहे. पॉइंट Q वर राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. सो OQ ची लेंथ किती आहे, √2. तर QR ची लेंथ किती दिलेली आहे, QR जसं की त्यांनी आधीच सांगितलं की युनिट डिस्टन्स आहे, म्हणजे ही जी आहे QR ती किती आहे, 1 युनिट डिस्टन्स आहे. आता पुढे काय दिलंय, बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, आता इथे OQ ची लेंथ दिलेली आहे √2 बरोबर आणि QR ची लेंथ दिलेली आहे 1. मग OR ची काय लेंथ असणार आहे, त्यासाठी आपण काय करतो, पायथागोरस थिअरम यूज करतो. काय सांगतो पायथागोरस थिअरम, OR स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हो ना, हे पहा OR स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता आपल्याकडे काय आहे, OQ आहे, किती आहे, √2 आहे. चला आता इथे मग राईट करूयात आपण √2 स्क्वेअर. आता √2 का घेतलेला आहे, कारण की OR ची लेंथ इथे √2 आहे म्हणून √2 चा स्क्वेअर प्लस QR किती आहे, 1 आहे. सो 1 चा स्क्वेअर. आता इथे रूट आणि स्क्वेअर दोन्ही कट होणार. कट झाल्यानंतर काय रिमेनिंग राहणार, तर 2. 1 चा स्क्वेअर काय आहे, 1. 2 + 1 किती, 2 + 1 3. आता इथे 3 आपल्याला काय मिळालेलं आहे, OR स्क्वेअर इज इक्वल टू 3, म्हणजे OR चा स्क्वेअर 3 आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, OR. हो की नाही, मग OR काय येणार, OR येणार √3. 3 कशाचा स्क्वेअर आहे ते आपण कशा प्रकारे राईट करतो, त्याला रूट साइन मध्ये राईट करतो की नाही. सो OR इज इक्वल टू काय येणार, √3. आता पुढे काय करायला सांगितलंय त्यांनी, ड्रॉ अँड आर्क विथ सेंटर O अँड रेडियस OR. हे पहा, ड्रॉ अँड आर्क विथ सेंटर O, इथे हा सेंटर O अँड रेडियस OR. रेडियस OR म्हणजे ही जी साइड आहे ती काय आहे, सर्कलचा रेडियस आहे. ओके नाही,
Draw an arc with center O and radius OR. Mark the point of intersection of the line and the arc as C. The point C shows the number √3. आता इथे आपल्याला हे जे डिस्टन्स मिळालेलं आहे OR हे काय आहे √3 आहे. मग नंबर लाईनवर आपण √3 अतिशय सोप्या पद्धतीने लगेचच ड्रॉ करू शकतो हो की नाही. जर OR √3 आहे तर इथे कंपासचं टोक ठेवून इकडे पेन्सिल ठेवायचंय R पॉइंटवर आणि अशा प्रकारे नंबर लाईनवर एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आर्क ड्रॉ केल्यानंतर तो आर्क आणि ही नंबर लाईन जिथे इंटरसेक्ट होत आहे तिथे काय डिस्टन्स असणार आहे √3. 0 पासून इथल्या या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स काय असणार आहे √3. मग हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला आपण इथे C नाव दिलेलं आहे. आलं तुमच्या लक्षात. या नंबर लाईनवर √2च्या मदतीने आपण √3 कशा प्रकारे ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. नंबर लाईनवर √5 आपल्याला शो करायचं आहे. खूप इझी आहे. अशा प्रकारे एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. युनिट डिस्टन्स हे सगळीकडे सेम ठेवायचं आहे. म्हणजेच 0 पासून या 1 पर्यंत तुम्ही जेवढं डिस्टन्स घ्याल तेवढंच डिस्टन्स 1 पासून 2 पर्यंत, 2 पासून 3 पर्यंत. त्याच प्रकारे इकडे जे नेगेटिव्ह नंबर्स तुम्ही शो करणार आहात -1, -2 तिथे सुद्धा सेम युनिट डिस्टन्स ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे एक नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. याच नंबर लाईनवर आपल्याला √5 शो करायचं आहे. आता तुम्हाला माहित आहे की 1चा स्क्वेअर काय आहे. 1चा स्क्वेअर आहे 1 आणि 1चा स्क्वेअर रूट 1. 2चा स्क्वेअर काय आहे. 2चा स्क्वेअर आहे 4. याचाच अर्थ 4चा स्क्वेअर रूट काय येणार 4चा स्क्वेअर रूट 2. लक्षात घ्या 2चा स्क्वेअर 4. मग 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे 4 2चा स्क्वेअर आहे. मग त्यालाच आपण राईट करतो स्क्वेअर रूट ऑफ 4. बरोबर. म्हटल्यावर स्क्वेअर रूट ऑफ 4 इथे येणार आहे 2. त्याच प्रकारे 3चा स्क्वेअर आहे 9. याचाच अर्थ 9चा स्क्वेअर रूट काय येणार आहे 3. बरोबर. म्हणजे नंबर लाईनवर √4 असणार आहे या पॉइंटला, √9 असणार आहे या पॉइंटला. आपल्याला काय शो करायचं आहे √5 या नंबर लाईनवर. मग कशा प्रकारे आपण शो करणार. चला आता इथे आपल्याला माहिती आहे की नाही इथे √4 आहे. मग √4 पासून इथून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूयात. परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी सरळ सरळ डायरेक्ट लाईन स्ट्रेट नाही मारायची. काय करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि या प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट हे पहा इथे सेंटर पॉइंट आहे या ठिकाणी. तो सेंटर पॉइंट आपण कुठे ठेवणार आहोत √4 वर. हे पहा √4 इथे 2 युनिट आहे ना तिथेच √4. सो प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट आपण ठेवणार इथे √4 वर आणि तिथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. म्हणून हे पहा इथे आहे 90 डिग्री. बरोबर. सो या पॉइंट पासून आपण या पॉइंट पर्यंत एक लाईन ड्रॉ करूया. लाईन ड्रॉ केली. हा झाला परपेंडिक्युलर या स्ट्रेट नंबर लाईनवर. याला नाव देऊन घेऊयात आपण. इथे नाव देऊयात O. त्यानंतर इथे हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे त्याला आपण नाव देऊयात Q. आता त्यानंतर काय करायचं आहे हे जे युनिट डिस्टन्स आहे तेच युनिट डिस्टन्स आपल्याला या परपेंडिक्युलरवर घ्यायचं आहे. आलं लक्षात. युनिट डिस्टन्स किती घेतलंय आपण ते कशाने मेजर करणार तर या राऊंडरने. हे पहा अशा प्रकारे 1 पासून 2 पर्यंतचं डिस्टन्स हे पहा इथे मी या राऊंडरवर घेतलंय तेवढंच डिस्टन्स 0 पासून 1 पर्यंत आहे. हो की नाही. म्हणजे हे जे युनिट डिस्टन्स आहे तेच युनिट डिस्टन्स आपल्याला या परपेंडिक्युलरवर घ्यायचं आहे आणि एक असा आर्क द्यायचा आहे. आर्क दिला. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे आपल्याला मिळालेला त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात R. आणि हे दोन पॉइंट्स पॉइंट O आणि पॉइंट R काय करूयात आपण अशा प्रकारे जॉईन करूयात. आता इथे लक्षात घ्या इथे एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. ट्रायंगल OQR फॉर्म्ड इज अ राईट अँगल ट्रायंगल.
अँड बाय पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, लेंथ ऑफ OR स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ OQ स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ QR स्क्वेअर. आता मला सांगा लेंथ ऑफ OQ किती आहे. हे पहा OQ किती आहे, OQ आहे 2, ओके नाही. इथे आहे O, इथे आहे Q. काय आहे लेंथ 2 आहे, 2 युनिट्स. सो 2चा स्क्वेअर. त्यानंतर न लेंथ ऑफ QR किती आहे, लेंथ ऑफ QR 1 आहे. मग 1चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4 प्लस 1चा स्क्वेअर 1. 4 प्लस 1 किती झाले 5. मग आता इथे आपल्याला लेंथ ऑफ OR स्क्वेअर किती मिळालेला आहे, 5 मिळालेला आहे. आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, OR. इथे OR स्क्वेअर आहे 5, म्हणून आपण काय करणार आहोत आता इथे दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊयात. सो स्क्वेअर रूट ऑफ OR स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे इथे 5चा स्क्वेअर रूट. मग अशा प्रकारे आपण इथे स्क्वेअर रूट ऑफ 5 राईट करणार. आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही कट होणार. मग काय राहणार, लेंथ ऑफ OR इज इक्वल टू रूट 5 युनिट्स. आता रूट 5 युनिट्स आपल्याला मिळालेलं आहे. OR किती आहे ते मिळालंय, ओके नाही. इथे OQ किती होतं 2, QR 1 आणि OR आपल्याला काय मिळालेलं आहे, OR मिळालेला आहे रूट 5. आता जेवढा डिस्टन्स ORचा आहे, जेवढी लेंथ ORची आहे तेवढीच लेंथ आपण या नंबर लाईनवर घेऊ शकतो, कारण हे काय आहे रूट 5 आहे. चला राउंडर घ्या. आता पॉइंट O पासून पॉइंट R पर्यंत आपण हे एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. हे डिस्टन्स किती आहे रूट 5. आणि काय करणार आहोत मग आपण आता इथे एक अशा प्रकारे आर्क ड्रॉ करणार आहोत. हे पहा, हा आर्क ड्रॉ केला. हा आर्क ड्रॉ केल्यानंतर इथे हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे तिथे नाव देऊयात आपण P. आणि OP आता किती झालेला आहे, हे जे डिस्टन्स आहे ते किती झालंय रूट 5, हो ना. मग इथे आपण रूट 5 राईट करूयात. इथे आहे रूट 4 आणि इथे पॉइंट P वर आपण रूट 5 शो केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 चे हे आहे कंप्लीट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शो द नंबर रूट 7 ऑन द नंबर लाईन. नंबर लाईनवर रूट 7 आपल्याला शो करायला सांगितलेला आहे. आता आपल्याला तर माहीत आहे की हा जो 1 आहे तो काय आहे, कशाचा आहे, स्क्वेअर रूट तर 1चा, बरोबर. 2 कोणत्या नंबरचा स्क्वेअर रूट आहे तर 4चा. आणि 3 कशाचा आहे तर 9चा. हे आपण मागच्या क्वेश्चनमध्येच पाहिलं. त्यानंतर आपण हेही पाहिलं की कशा प्रकारे आपण नंबर लाईनवर रूट 5 शो करतो. चला मग आता आपल्याला या क्वेश्चनमध्ये रूट 7 शो करायचं आहे. इथे आहे रूट 4, इथे आहे रूट 9. आपण पाहिलं इथे जवळपास कुठेतरी रूट 5 होता, मग त्यानंतर आपल्याला रूट 6 दाखवावं लागेल आणि मग रूट 7. मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये ज्या प्रकारे आपण रूट 5 दाखवलेला होता त्याच प्रकारे आता या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला रूट 5 ड्रॉ करायचं आहे. चला कशा प्रकारे ड्रॉ करणार, आता इथे नाव देऊन घेऊयात. सगळ्यात आधी आपण इथे हा जो 0 आहे त्याला नाव देऊयात O आणि 2 युनिट 2 इथे याला नाव देऊयात Q. आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये, आता तुम्हाला चांगलंच लक्षात आलं असणार आहे. काय करतो आपण रूट 5 फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो तर इथे या 2 हा जो युनिट आहे त्यावर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो. परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर प्रोट्रॅक्टर लागतं. प्रोट्रॅक्टरच्या मदतीने आपण अशा प्रकारे परपेंडिक्युलर इथे ड्रॉ करू शकतो. हे पहा 90 डिग्री कुठे होत आहे, इथे या पॉइंटला, हो ना.
मग इथे आपल्याला ड्रॉ करायचा आहे एक परपेंडिक्युलर पॉईंट क्यू पासून आपण हा जो 90 डिग्रीचा घेतलेला आहे मेजर ते असं जॉईन करूयात. इथे ही लाईन ड्रॉ केलेली आहे. आता या परपेंडिक्युलरवर आपल्याला काय करायचं आहे तर 1 युनिट इतकंच डिस्टन्स घ्यायचं आहे. कोणताही परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे 1 युनिट इतके डिस्टन्स घ्यायचं आहे. आता 1 युनिट डिस्टन्स किती आहे हे पहा. मी हे कंपास घेतलेला आहे आणि याच्या मदतीने मी आता इथे या परपेंडिक्युलरवर एक आर्क ड्रॉ करते. हे झालं 1 युनिट इतकं डिस्टन्स. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार इथे याला नाव देऊयात या इंटरसेक्टिंग पॉईंटला आर. आता पॉईंट ओ आणि पॉईंट आर हे कनेक्ट करूयात जॉईन करूयात रुलरच्या मदतीने. हे पहा आता हा कोणता ट्रायंगल झालेला आहे हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. इथे अँगल क्यू वर 90 डिग्रीचा अँगल इथे फॉर्म झालेला आहे. याचाच काय अर्थ आहे ट्रायंगल ओ क्यू आर फॉर्म्ड इज अ राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरमने आपण काय करू शकतो हा जो हायपोटेन्युअस आहे त्याची लेंथ किती आहे ते फाइंड आउट करू शकतो. आपल्याकडे साइड ओ क्यू याची लेंथ आहे काय आहे लेंथ साइड ओ क्यू ची तर 2 युनिट्स आहे. हे पहा इथे हा ओ आणि इथे हा क्यू किती आहे ही लेंथ 2 युनिट्स इतकी लेंथ आहे. तर साइड क्यू आर ची किती लेंथ आहे 1 युनिट बरोबर. मग या दोन्हींची साइड आपल्याकडे आहे या दोन्हींची लेंथ आपल्याकडे आहे दोन्ही साइड्सची म्हटल्यावर आपण या हायपोटेन्युअसची लेंथ फार इझिली फाइंड आउट करू शकतो हो की नाही. मग त्यासाठी पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो लेंथ ऑफ ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ओ क्यू स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ क्यू आर स्क्वेअर. ओ क्यू किती आहे ओ क्यू आहे 2 युनिट्स मग 2 चा स्क्वेअर. क्यू आर किती आहे 1 युनिट म्हटल्यावर 1 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती 4. 1 चा स्क्वेअर किती 1. 4 प्लस 1 किती 5. मग आता ओ आर ची लेंथ किती आपल्याला मिळालेली आहे ओ आर ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे √5. जसं की आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहिलं होतं की कशा प्रकारे √5 आलेला आहे या हायपोटेन्युअसची लेंथ. मग आता हा जो √5 आहे याची जी लेंथ आहे हायपोटेन्युअसची तोच √5 आपण या नंबर लाईनवर कशा प्रकारे ड्रॉ करतो चला पुन्हा एकदा पाहूयात आपण. हे पहा आता इथे मी हा राउंडर घेतला पॉइंट ओ वर ठेवला इथे डिस्टन्स घेतलं आर पर्यंतचं. हे पहा आणि आता मी इथे एक आर्क ड्रॉ करणार आहे. हे पहा अशा प्रकारे हा आर्क मी ड्रॉ केलेला आहे. आर्क ड्रॉ केल्यानंतर इथे हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आपल्याला त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात पी. आणि पॉइंट ओ पासून पॉइंट क्यू हे डिस्टन्स किती आहे तर √5. तर √5 आपल्याला मिळाला. आता ओ पी हा √5 आहे. मग √5 मिळाल्यानंतर आपण फार इझिली √6 सुद्धा कुठे येतो ते पाहू शकतो. कसं करायचं आपल्याला आपल्याला पुन्हा एकदा या पॉइंट पी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. चला प्रोट्रॅक्टर घ्या. प्रोट्रॅक्टरच्या मदतीने पॉइंट पी वर अशा प्रकारे प्रोट्रॅक्टरचं सेंटर ठेवा. हे पहा सेंटर ठेवल्यानंतर 90 डिग्री इथे आहे हो ना. मग इथे एक आपण पॉइंट घेतला आणि रुलरच्या मदतीने आता आपण काय करणार आहोत आता आपण अशा प्रकारे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. पॉइंट पी वर अशा प्रकारे आपण पॉइंट पी वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार तर 1 युनिट इतके डिस्टन्स या पॉइंट पी पासून आपल्याला या परपेंडिक्युलर वर घ्यायचं आहे. मग चला 1 युनिट इतके डिस्टन्स घ्या कंपास मध्ये. हे पहा 1 पासून 2 पर्यंत. तर हे डिस्टन्स किंवा हे डिस्टन्स आपण कोणतेही डिस्टन्स घेतले तरी ते 1 युनिट इतकेच आहे. लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला ही नंबर लाईन ड्रॉ करायची आहे तेव्हा प्रत्येक युनिटमध्ये सेम डिस्टन्स असलं पाहिजे. 0 पासून 1 पर्यंत 1 पासून 2 पर्यंत 2 पासून 3 पर्यंत.
आलं लक्षात. चला आता या पॉइंट पी पासून आपण हे पहा, हे 1 युनिट इतके डिस्टन्स घेतले, तेवढेच डिस्टन्स आपण या परपेंडिक्युलर वर घ्यायचे आहे. इथे एक आर्क ड्रॉ केला आपण. आर्क ड्रॉ केल्यामुळे काय झालेलं आहे, इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. या इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देऊयात एस, आणि ओ आणि हा पॉइंट एस हे दोन्ही पॉइंट्स आपण जॉईन करूयात. हे पहा अशा प्रकारे. आता इथे कोणता ट्रायंगल तयार झालेला आहे, तर राईट अँगल ट्रायंगल. काय नाव आहे या राईट अँगल ट्रायंगलचे, ट्रायंगल OPS. आता इथे ट्रायंगल OPS कोणता ट्रायंगल आहे, तर राईट अँगल ट्रायंगल, हो की नाही. आणि पायथागोरस थिअरम नुसार आपण या राईट अँगल ट्रायंगल मधला हायपोटेनियस फार इझिली फाइंड आउट करू शकतो. आता हे बघा, आपल्याकडे या राईट अँगल ट्रायंगल OPS च्या ज्या दोन साइड आहेत, या दोघांची पण लेंथ आहे. साइड OP किती आहे हे पहा, OP किती आहे √5 आणि साइड PS किती आहे 1 युनिट. बरोबर. पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, साइड OS, आपल्याकडे साइड OS नाहीये, हो ना. साइड OS ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. साइड OP आणि साइड PS या दोन्हींची लेंथ आपल्याकडे आहे. सो पायथागोरस थिअरम आपल्याला सांगतो OS स्क्वेअर, लेंथ ऑफ OS स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ OP स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ PS स्क्वेअर. OP किती आहे √5, आपल्याला काय पाहिजे OP चा स्क्वेअर, मग √5 स्क्वेअर, √5 स्क्वेअर प्लस PS काय आहे, PS आहे 1, सो 1 स्क्वेअर. आता √5 स्क्वेअर यामध्ये स्क्वेअर आणि रूट हे दोन्ही कट होऊन जाणार, रिमेनिंग राहणार 5 आणि 1 चा स्क्वेअर 1, सो 5 प्लस 1 किती झाले 6. आता इथे आपल्याला लेंथ ऑफ OS स्क्वेअर किती आलेला आहे 6. 6 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे फाइंड आउट करणं कठीण आहे, हो की नाही. मग आता इथे आपण काय करूयात, दोन्ही साइडला म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल टू ची आणि राईट हँड साइड दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊयात. आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर इकडे OS स्क्वेअर रूट म्हटल्यावर OS चा स्क्वेअर आणि हे रूटचं स्क्वेअर रूटचं साइन हे दोन्ही कट होऊन जाणार आणि इकडे काय रिमेनिंग राहणार √6. सो OS इज इक्वल टू √6. OS किती आपल्याला मिळालं, मग आता इथे OS मिळालेला आहे √6. सो ही जी OS आहे ती आपल्याला मिळालेला आहे √6. ही OS लेंथ ऑफ OS, मी इथे ब्लू पेननी राईट करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल √6. आता OS ची लेंथ √6 आहे म्हटल्यावर आपण या नंबर लाईन वर √6 फार इझिली कुठे आहे ते प्लॉट करू शकतो की नाही, कशाच्या मदतीने, तर राउंडरच्या मदतीने. हे पहा, पॉइंट O वर राउंडरचे टोक ठेवलं आणि या पॉइंट S वर पेन्सिल ठेवली, पेन्सिलचं टोक. आता ही जी लेंथ आहे, लेंथ ऑफ OS किती आपल्याला मिळालेला आहे √6 म्हटल्यावर आपण या नंबर लाईन वर अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ केला. हे पहा, हा एक आर्क ड्रॉ केला. आर्क ड्रॉ केल्यामुळे काय झालेलं आहे, इथे या नंबर लाईनला या आर्कने इंटरसेक्ट केलंय. बरोबर. मग या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात X. आता लेंथ ऑफ OX किती आपल्याला मिळालेला आहे √6. OX किती मिळालेला आहे √6. पहा कशा प्रकारे आपण √5 फाइंड आउट केला, मग √6, √5 च्या मदतीने आपण √6 फाइंड आउट केलेला आहे. आता √6 च्या मदतीने फार इझिली √7 सुद्धा फाइंड आउट करू शकतो. काय करायचंय, सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे या पॉइंट X वर.
त्यासाठी प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे. प्रोट्रॅक्टरच्या मदतीने आपल्याला हे पहा, हा प्रोट्रॅक्टर पॉइंट एक्स वर अशा प्रकारे इथे ठेवायचा आहे. आणि मग काय करायचं आहे, मग आपल्याला 90 डिग्री कुठे आहे तिथे एक पॉइंट घ्यायचा आहे, पॉइंट एक्स, आणि हा जो आपण पॉइंट घेतलेला आहे 90 डिग्रीचा आहे. दोन्हीही पॉइंट्स आपल्याला असे जॉईन करायचे आहेत. एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण इथे या नंबर लाईनवर. आता हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे काय झालंय, इथे एक राईट अँगल फॉर्म झालेला आहे. चला याला ट्रायंगल करूयात. आपण काय करायचंय, ट्रायंगल करण्यासाठी, राईट अँगल ट्रायंगल करण्यासाठी, तर 1 युनिट इतके डिस्टन्स आपल्याला या पॉइंट एक्स वरून या परपेंडिक्युलर वर घ्यायचंय. 1 युनिट डिस्टन्स कोणते घ्यायचंय हे पहा, हे 1 पासून 2 पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे ते 1 युनिट आहे. सेम डिस्टन्स आपल्याला पॉइंट एक्स वरून या परपेंडिक्युलर वर घ्यायचंय. हे पहा, अशा प्रकारे मी इथे एक आर्क ड्रॉ केला. आता मी इथे पॉइंट ठेवून राउंडरचं असं करते, तर तुम्ही असं रिपीट नाही करायचं आहे. व्हिडिओमध्ये ते डार्क तुम्हाला दिसावं की आर्क कुठे ड्रॉ केलेला आहे, त्यासाठी मी तसं करत आहे. तुम्ही जर तसं केलं तर तुमचा आर्क चुकू शकतो, त्यामुळे तुम्ही तसं करायचं नाहीये. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे या आर्कमुळे, त्याला आपण नाव देऊयात पॉइंट टी. पॉइंट ओ आणि पॉइंट टी जॉईन करूयात. हे पहा, रुलरच्या मदतीने आपण पॉइंट ओ आणि पॉइंट टी जॉईन केला. काय झालं, राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, हो की नाही. आणि काय नाव आहे या राईट अँगल ट्रायंगलचे, तर ट्रायंगल ओ एक्स टी, बरोबर. आता मला सांगा, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये 2 साइड्स आहेत आणि एक हा हायपोटेनियस आहे जो की आता आपण ड्रॉ केला. या राईट अँगल ट्रायंगल मधील 2 साइड्स कोणत्या आहेत, तर साइड ओ एक्स आणि साइड एक्स टी. ओ एक्स ची काय लेंथ आहे, आताच आपण फाइंड आउट केलं, √6, हो ना. सो साइड ओ एक्स इज इक्वल टू √6. आणि साइड एक्स टी काय आहे, साइड एक्स टी आहे 1 युनिट. मग आता या √6च्या मदतीने आपण √7 सुद्धा प्लॉट करू शकतो या नंबर लाईनवर. कसा प्लॉट करणार, पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, आता इथे ट्रायंगल ओ एक्स टी फॉर्म झालेला आहे राईट अँगल ट्रायंगल. बाय पायथागोरस थिअरम लेंथ ऑफ साइड ओटी स्क्वेअर, लेंथ ऑफ साइड ओटी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ साइड ओ एक्स स्क्वेअर प्लस एक्स टी स्क्वेअर. ओ एक्स स्क्वेअर किती आहे, आता ओ एक्स किती आहे हे पहा, इथे ओ आणि हा एक्स काय आहे, लेंथ √6. मग आपल्याला काय करायचंय, ओ एक्स चा स्क्वेअर म्हणजे √6 स्क्वेअर, अशा प्रकारे आपण राईट करणार, √6 स्क्वेअर प्लस एक्स टी स्क्वेअर. एक्स टी किती काय आहे, एक्स टी आहे 1, मग 1 चा स्क्वेअर. आता इथे रूट आणि स्क्वेअर हे दोन्ही कट होऊन जाणार आणि 1 चा स्क्वेअर काय येणार, 1. सो 6 + 1 इज इक्वल टू 7. आता हे पहा, इथे आपल्याला हायपोटेनियस ओटी ची लेंथ फाइंड आउट करायची आहे, बरोबर. आणि इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, लेंथ ऑफ ओटी स्क्वेअर इज इक्वल टू 7, हो ना. मग 7 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, त्यासाठी आपण काय करतो, स्क्वेअर रूट काय आहे 7चा. मग त्यासाठी आपण काय करूयात, दोन्ही साइडला इक्वल टूच्या दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊयात. सो स्क्वेअर रूट ऑफ ओटी स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट 7. आता इथे हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट हे दोन्ही कट होऊन जाणार आणि इथे रिमेनिंग काय राहणार, ओटी. सो ओटी इज इक्वल टू √7. काय मिळालेलं आहे इथे आपल्याला, ओटी हायपोटेनियस ओटी √7. सो हा जो आहे हायपोटेनियस ओटी तो मिळालेला आहे आपल्याला √7, हो ना. मग आता हेच डिस्टन्स आपण काय करूयात, या कंपासमध्ये घेऊयात आणि नंबर लाईनवर प्लॉट करूयात. आपल्याला नंबर लाईनवर काय प्लॉट करायचं आहे, √7 की नाही. हे पहा, आता इथे मी कंपासमध्ये घेतलेला आहे आणि इथे अशा प्रकारे मी हा
आर्क ड्रॉ केलेला आहे. या आर्कमुळे नंबर लाईनवर हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे, या इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण नाव देऊयात वाय. आता इथे पॉइंट ओ पासून पॉइंट वाय पर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते किती आहे? √7 मिळालं आपल्याला. √7. द पॉइंट वाय शोज yes √7. Here the point P shows √5. Then point X shows √6 and then point Y shows √7. Students, this is the complete of question number 3. सगळ्या स्टेप्स इथे इन डिटेल दिलेले आहेत. अशा प्रकारे √7 आपण फाइंड आउट केलेला आहे. हे पहा, इथे आधी सगळ्यात आधी आपण काय केलेलं आहे? √5 वर लाईनवर प्लॉट केला. त्यानंतर √5च्या मदतीने आपण √6 प्लॉट केलेला आहे. अशा प्रकारे आपण √6 प्लॉट केला आहे. त्याच्या सगळ्या स्टेप्स इथे मी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर शेवटी √6च्या मदतीने आपण √7 हे पहा अशा प्रकारे या नंबर लाईनवर प्लॉट केलेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.